व्यवसाय करताना काय गोष्टी बघितल्या पाहिजे? लोकांना एकदम पैसे कमवायचे, कसं व्यापार करायचा, कोण काय करतोय, कसं बोलतोय, धंदा का होत नाही आपलं. बऱ्याचदा लोकांना असं वाटतच नाही की आपल्या आजूबाजूची लोक ही मोठी झाली पाहिजे. चांगल्या माणसाला सोडायचं नाही. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या समस्या भेडसावतील किंवा कुठली आव्हानं तुम्हाला वाटतात? आव्हान येताना जातं, फक्त आपलं इमानदारी, चांगलं काम करायचं. ते आपलं दुकान खुशी खुशीने आलं, खुशी खुशी त्याला पाठवायचं. खोटा माल द्यायचा नाही, खोटा धंदा करायचा नाही, हलका माल विकायचा नाही. आपण किती लोकांना काम येतो ते आपण काम करत राहायचं. माणसाचं काम करायला पाहिजे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दी पुणा मर्चंट चेंबर प्रस्तुत व्यापार उद्योग यशोगाथा ही आपली नवीन ही मालिका सुरू आहे. खरं तर यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी बोलतोय, उद्योजकांशी बोलतोय, व्यावसायिकांशी बोलतोय आणि त्यांचा प्रवास जाणून घेतोय. खरं म्हणजे आपला देश आता 150 कोटींची लोकसंख्या झालेला आहे. त्यामुळं या इतक्या लोकांना जर रोजगार द्यायचा असेल तर आपल्याकडं व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांची संख्या खूप वाढली पाहिजे. परंतु व्यापार आणि व्यवसाय असं काय म्हणून आपण लगेच करू शकत नाही. आपल्याला त्यासाठी विचारांची बैठक पाहिजे, तुमच्याकडे धाडस पाहिजे, जिद्द पाहिजे, सतत काम करण्याची तयारी तुमची पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा पाहिजे. म्हणून खरं तर ही जी आपली मुलाखतीची ही मालिका आहे, यशोगाथा आहे, ही तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. जर तुम्हाला व्यावसायिक बनायचं असेल, व्यापारी बनायचं असेल, तुमचा उद्योग सुरू करायचा असेल. कारण आपण अशा लोकांच्या मुलाखती घेतोय की ज्यांना अधिक वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी यशस्वीपणे त्यांचा व्यवसाय केलेला आहे, व्यापार केलेला आहे. आणि या मालिकेमध्ये आज आपण भेटतोय राजलीला भन्साळी ग्रुपचे प्रमुख राजमलजी भन्साळी. आपलं मनापासून स्वागत आहे या नमस्कार. फॉर द पीपल न्यूज मध्ये. खरं तर ड्रायफ्रूटचा आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी कमलेश कुमार अँड कांतीलाल अँड कंपनी ही पहिली फर्म सुरू केली आणि आपला व्यापार सुरू केला. परंतु व्यापाराला सुरुवात किंवा त्याविषयी जाणून घेण्याच्या अगोदर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती हे खरं तर जाणून घ्यायला अधिक आवडेल. सर्वप्रथम मी आपलं आभार मानतो की मला तुम्ही आज इथे संधी दिली. दीपकजी, व्यापारामध्ये मे 1977 पासून पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जो व्यापार निश्चितपणे सर्व मेहनती, इमानदारी त्यापासून आम्ही चालू केले. त्याच्या पाठीमागे भूमिका असेल तर आमचे जवळचे नातेवाईक, म्हणजे ते आधीपासून पुण्यामध्ये होते आणि त्यांनी मला गुजरातहून, आमचं मूळ गाव आहे तिथून मला इथे आणले. त्यांचं नाव आहे जवानमलजी मिस्त्रीमलजी कांकरिया. ते आधीपासून पुण्यामध्ये होते. त्यांचं किराणा दुकान होतं आणि त्याच्यानंतर त्याने होलसेलचं, ड्रायफ्रूटचं किंवा किराणाचं सेमी होलसेल म्हणून करायचं. तर त्यांनी हे विचार केला, त्यांनी दुकान घेतली नानापेठला आणि तेव्हा मला त्याने आणले. त्याला मी आज उपकार मानतो. पण या म्हणजे इथं येण्याच्या अगोदर तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यवसायाची पार्श्वभूमी आहे का? आमचं जो गुजरातमध्ये खेडेगावमध्ये आमचे तिथे व्यापार कसा असतो की सगळे कापड, किराणा, लोकांना पैसे द्यायचं 12 महिन्याने पैसे. एकदा जे काय पाक पाणी झालं म्हणजे तिथे सगळे पीक असतो, जिरा, मोहरी, बडीशेप असं पीक असतो. तो त्यांना काय आपण 12 महिने त्यांना पैसे द्यायचं आणि नंतर 12 महिने झाल्यानंतर ते एकदम पैसे घ्यायचं. तसं आमचं एक सगळं मूळ बिझनेस किराणा बिझनेस म्हणजे वडिलोपार्जित. हां, तो आमचे वडील सगळे करायचं. आणि त्यानंतर आमचे काका होते, काकाने मला पुण्यामध्ये आणले आणि 77 पासून आम्ही दुकान चालू केलं नानापेठला.
कांतीलाल बाबूलाल अँड कंपनी म्हणून. नंतर 1985मध्ये आम्ही दोन्ही वेगळे झालो आणि आमची फर्म केली कमलेश कुमार कांतीलाल अँड कंपनी. अच्छा. आणि तिथपासून म्हणजे 77ला तुम्ही पहिल्यांदा पुण्यात पाऊल ठेवलं. हो आणि आज आपण 2026 मध्ये. हो. ते इथपर्यंतची जी वाटचाल आहे ती हा. तुमची वाटचाल कशी राहिली? म्हणजे सहजपणे हे सगळं झालं की याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत होत्या, काही समस्या आल्या, का सगळं असं सुरळीतपणे पार पडलं? नाही, ते कसं असतं की व्यापारामध्ये देवाची कृपा असते, वडिलाची कृपा असते आणि आपल्याला धंदा कसं करायचं, काय करायचं सगळं आपल्यावर अवलंबून असतो. तर ते आमचे ते गुरु जे तुम्हाला सांगितलं जवानमलजी, त्यांचं फार म्हणजे ते एक सामाजिक म्हणा, धार्मिक म्हणा, बिझनेस म्हणा, ते अत्यंत एकदम चांगले आणि एकदम म्हणजे इमानदार कसं म्हणतो आपण, तसं त्यांचं ते व्यवहार सगळे आणि ते आपण शिकलो. शिकल्यानंतर आम्ही व्यापारामध्ये त्यांच्या संग राहून सगळे आम्ही शिकलो. शिकल्यानंतर दुकान वेगळं पण केलं. वेगळं केल्यानंतर 1985ला दुकान केली. तेव्हा आमचे भाऊ कांतीलालजी, माझे छोटे भाऊ सगळे त्यांना पण एक आणले. आणून ते दुकान 1985 पासून 2000 पर्यंत आम्ही दानापेठला होतो. नंतर सगळे मार्केट यार्डला व्यवसाय झाला. तर आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर पण एक दुकान आमचे दुसऱ्या भाऊला आणले, तिसऱ्या भावाला आणले. असं एक करून आमच्या गावाकडून सगळ्याला आणून एकेकाला बिझनेसला पण संधी दिली आणि ते पण चांगलं झालं व्यापार. म्हणजे तुमचा बिझनेस वाढत गेला. हो, वाढत चाललंय. त्यावेळी एकत्रच बिझनेस करत होते तुमचे बंधू आणि तुम्ही की सेपरेट? नाही, एकत्र. माझे तेव्हा लग्न झालेलं होतं नवीन. तर माझ्याकडून ते मी एकटा होतो ना, तर आधी भाऊला आणले. नंतर आमचे दुसरं गावाकडले आमचे सगळे मुले, आमच्या वडील पण तिकडे काय करायचं की तुम्ही ह्यांना मुलाला घेऊन जावा तिकडे, त्याला हुशार करा, मुलाला घेऊन जा हुशार करा. म्हणजे आमचे जर नातेवाईक असो किंवा कोणी दुसरं असो, त्यांना आम्ही सगळे आणून एकेकाला बिझनेस शिकवला आणि देवाने कृपाने सगळं चांगलं झालं. आणि मी पण महाराष्ट्रामध्ये एक पण गाव असं नाही आहे की तिथे गेलो नाही आहे. म्हणजे बरं. बसमध्ये प्रवास करून गिराकाकडे जायचं, ऑर्डर आणायचं आणि बिझनेस करायचं आणि असं बिझनेस करत वाढत आज सगळे चांगलं झालं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख झालाय. खरं तर तुम्ही म्हटले की एक तर देवाची कृपा पाहिजे आणि गुरूंचा आशीर्वाद पाहिजे. पण एवढ्या 2 गोष्टीवरच व्यापार किंवा व्यवसायामध्ये यश मिळतं असं मला थोडंसं मान्य नाहीये. अनेकांना मान्य नसेल, काही लोकांना मान्य असेल, परंतु मला असं वाटतं की या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आपण जसं की मला काय करायचंय हे ठरवणं पहिलं आलं. व्यवसाय करायचा असेल किंवा नोकरी करायची असेल, तसं व्यवसाय करताना काय गोष्टी बघितल्या पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक माणसाचं एक हौस असते की प्रत्येक माणसाचं वेगळं मन असतो. बरोबर. कोणी ज्यांना जे इच्छा असेल ना, त्याला तोच करायला पाहिजे. माझं असं मत आहे. ज्यांना समजा सर्व्हिस करायची तर त्याला नोकरी करायला पाहिजे. ज्याने बिझनेस करायला पाहिजे. असं ज्यांच्या रुची असेल, तर रुचीमध्ये जो माणूस गेला तर तो बरोबर पुढे जातो. आमच्यामध्ये असं म्हण आहे, कुठलाही बिझनेस केला तर तुम्ही 1000 दिवस म्हणजे 3 वर्षासुद्धी ते बघायचंच नाही. आणि तुम्हाला 3 वर्षात यश नाही आला तर मग तर पुढे दुसरं बघायचं. मी कंटिन्युअसली 3 हो, वर्ष 1000 दिवस एक- तुम्ही त्या सोडायचं नाही, त्याच्या पाठीमागे लागायचं. म्हणजे कुठे आपण चुकतोय, कुठे आपण गडबड केलेली आहे, कुठेतरी आपण चुकतोय असं आहे. रोज आपली त्याची पडताळणीच करायची. हो. धंदा का होत नाहीये? जो चांगला धंदा करतोय, मोठा बिझनेस करतो, त्यांना आपण बघायला पाहिजे. त्यांच्या पण आपण ऐकायला पाहिजे की मी धंदा का होत नाही आपला. अच्छा. तुम्हाला असा काय अनुभव आला का की तुम्ही नाही, मला नाही आला. मग व्यवसाय कशाचा करायचा? कारण आपण आता व्यापार जे करतो, अनेक व्यापारी आहेत. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, हे अनेक वस्तूंचा व्यापार करतात. अमुकच एका वस्तूचा व्यापार आपण केला पाहिजे असं कसं ठरवलं तुम्ही? असं काय आहे की हा धंदा जो आमचा खानदानी धंदा असतो. बरं. व्यापार म्हणजे जैन लोकांचा, समजा माझा आम्ही जैन आहे, मारवाडी म्हणा, गुजराती म्हणा, आमचं पहिल्यापासून म्हणजे आमच्या खानदानी धंदा असतो. आधी सगळं असं व्हायचं ना, लोहारचं मुलगा लोहारी काम करायचं, व्यापारीचं माणूस व्यापार करायचं. आता सगळं बदललेलं आहे. आता म्हणजे काय झालं की सगळे आपले शिक्षण वाढलंय, सगळे वाढल्यामुळे ते लोक धंदा वेगळे करायला लागले. बाकी असं सगळ्यांना जमत नाहीये.
आता तुम्ही हे सगळी तुमची वाटचाल आहे, पण याच्यामध्ये असं कुठला एक वेळ आलेली असेल की ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो आपल्या आयुष्याचा. असा कुठला टर्निंग पॉइंट तुमचा होता की त्या टर्निंग पॉइंट मुळे तुमच्या आयुष्याला एकदम 360 डिग्री वळण मिळालं आणि ही गाडी एकदम सुसाट सुटली? नाही असं असा कुठला एखादा नाही, प्रसंग असं आहे? काही असं नाही. पहिल्यापासून काय असतं की धंदा करताना आधी आपण एक 10,000 कमवायचं, मग 50,000 मिळाले, मग लाख भेटले, मग 2 लाख भेटले, मग 5 लाख भेटले, असं एक थोडे समाधान पाहिजे. लोक काय करतात आधी, आता सध्यामध्ये काय झालंय त्या लोकांना एकदम पैसे कमवायचे आहे. एकदम पैसे कमवायचे असेल तर ते काय एकदम मुश्किल होत आहे सगळं. मग ते एकदम पैसे आलेलं एकदम वट गेलो माणूस एकदम मग खाली पडतो माणूस. त्यावेळेस समाधान पाहिजे की आपलं चांगलं आहे असं आहे. तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्ही शिक्षण थांबवलं आणि तुम्ही इकडं आला, पण तुम्हाला असं नाही वाटलं की शिक्षण आपण घेतलं पाहिजे, मग व्यवसायाला त्याचं मला पूरक होईल ते, असं नाही वाटलं? मला शिक्षणमध्ये रुची नव्हती. बरं. पहिल्यापासून रुची नव्हती, कमी होती. पण आता आता तुमच्या काळात ठीक आहे, पण आत्ताचा जो काळ बघितला, आत्ताची परिस्थिती बघितली, तर व्यापार सुद्धा हा काही एखाद्या स्थानिक त्या शहरापुरता, त्या प्रभागापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. अनेक घडामोडी, ज्या जागतिक घडामोडी आहेत, त्याचा परिणाम आणि त्याच्याशी संलग्न कुठंतरी व्यापार झालेला आहे. 1991 नंतर जसं आपण जागतिकीकरण स्वीकारलं आणि ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर तुम्ही जवळून बघितलंय. तुम्ही तर 77ला इथं व्यवसाय सुरू केलाय आणि आता आपण 2026. हा सगळा बदल तुम्ही कसा बघितला? कसं तुम्ही स्वतःमध्ये कसं बदल केला? आता काय माझं आता वय 60 झालेलं आहे. आता मला म्हणजे सगळं मला मुले कमलेश, संदीप ते सगळे बिझनेस सांभाळतात. मग ते सगळं त्यांच्या हिशोबाने ते आता त्यांनी सगळे शिकलेले, चांगले शाळा शिकलेले, चांगले हुशार आहे. मग ते सगळं धंदा बघतात. मला आता बघा धंदा करायची मला इच्छा पण नाहीये. पण म्हणजे आता शिक्षणाची गरज आहे. आता गरज आहे ना, शिक्षण ती तेव्हाच गरज होती. पण शिक्षण असं आहे की शिक्षण एक माध्यम आहे. रुची पाहिजे, काम करायची रुची पाहिजे. आमच्या गावामध्ये तुम्हाला एक दाखला देतो. देसाई म्हणून लोक आहे, बरं. ते शाळा शिकलेच नाहीये, त्याला एबीसीडी माहीत नाहीये, पण त्याला विल पॉवर आणि बिझनेसमध्ये ध्यान, कसं व्यापार करायचा, कोण काय करतोय, कसं बोलतोय, ते आज करोडपती आहे. बरं. म्हणजे त्यांना अंगुठा छाप आहे. आमच्या गावाकडचे असं माणसं रबरी लोक म्हणजे देसाई लोक म्हणतात त्यांना आपण. बरं. ते आज युरोप कंट्रीमध्ये ॲज अ डायमंडचे बिझनेस करतात आणि ते लोक आता मोठे मोठे पैसे झालेले आहे. असं आहे, हे शिक्षणाचं महत्व आहे. महत्व आहे. पण शिक्षण फक्त असून चालत नाही. हा. शिक्षण असं घेतलं पाहिजे की हा, ज्याचा उपयोग आता तुम्हाला तुमच्या संपूर्ण करिअरसाठी कसा होऊ शकतो. खरं तर खूप चांगला सल्ला तुम्ही खरं तर दिलाय. मग असे तुम्ही उल्लेख केला की तुम्ही मूळचे तसे राजस्थानचे, तुम्ही गुजरातमध्ये स्थायिक तुमचे वडील होते आणि गुजरातमधून तुम्ही पुण्याला आले. आल्यानंतर तुम्ही एक एक करून इथं पुण्यामध्ये तुमचे बंधू असतील किंवा तुमच्या नात्यातली काही लोक असतील, अशा अनेक लोकांना तुम्ही पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या परिसरामध्ये घेऊन आले आणि आज त्यांना व्यावसायिक बनवून ते वेल सेटल्ड आहेत त्यांच्या व्यापारामध्ये. हा कसा प्रकार असतो? का असं वाटतं? कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतच नाही की आपल्या आजूबाजूची लोक ही मोठी झाली पाहिजे. आणि अनेकदा तर लोकांना म्हणजे स्वतः काम करण्याची पण वृत्ती नसते. बऱ्याचदा असं आपण बघतो की स्वतः काही काम करायचं नाही, दुसऱ्याच्या याच्यावरती अवलंबून राहायचं, असं सुद्धा अनेक लोकांना वाटतं. तुमच्या या सगळ्या नात्यागोत्यांमधली ही प्रक्रिया कशी आहे? कसं असतो, मान्यता आहे की आज माझी दुकान चालू आहे आणि माझ्याकडे एक जुना माणूस होता. तो माणूस समजा त्याने काही कारणामुळे त्याला इच्छा नाही राहायची माझ्याकडे, तर ते काय करतात की जवळ दुकान करणार, असं करणार तसं करणार. माझं असं म्हणणं आहे की जो हुशार माणूस असेल, धंद्यामध्ये त्याची लायकात चांगली असेल, कोणी असू द्या, तर त्यांना बाहेर पाडायचेच नाही, त्याला बाहेर पडून द्यायचेच नाही. त्यांना काय सांगायचं की तू दुकान कर आणि आपण त्याला सहकार्य करायचं आणि तू दुकान कर, त्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप करू. म्हणजे तुला पण चांगलं होईल, माझं पण चांगलं होईल. असं करून चांगला माणसाला सोडायचं नाही, माझं असं मत आहे. तो चांगला मेहनतू माणूस असतो, जो चांगला व्यापार करतो, इमानदार माणूस आहे, त्यांना कवा सोडायचं नाही.
त्यांना काय करायचं माझं असं मत आहे. असं करून मी सगळ्याला आधी मग कमीत कमी माझं हिशोबून माझ्या परिवारमध्ये तर 7 दुकान आहे मार्केट यार्डला. आणि दुसरं बी इतर आमच्याकडे राहिले होते, शिकले, आणि त्यांना आपण एकमेकांना मदत करून कमीत कमी 25-30 दुकानं मार्केट यार्ड किंवा भवानीपेठ नानापेठमध्ये दुकान आहे आता, आणि दुकान चालू आहे आणि ते चांगलं आहे. अशा आता तुमच्या नात्यातल्या लोकांना तुम्ही इथं आणलं, सगळीच त्या लायकीची होती का काही अशी चाल ढकल करणारी पण होती? नाही, लायकी असं असतं की त्यांना आपण दुकानामध्ये आपण आणले तर 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष आपण त्यांना संग राहायचं, बिझनेस करायचं, ते कसं करताय, काय करताय, हिशोब कसं करताय, पण धंदा जर कसा, तो काम करत नसेल तर व्यवस्थित? मग तसं राहणार. चांगलं काम करत नसेल मग त्याला तर बिझनेस देऊन फायदा पण नाही ना. एवढं मोठं उलाढाल, एवढं मोठं बिझनेस त्यांना देऊन फायदा पण नाही, तो काय कमावणार नाही ना. मग त्यांना ते पुढे जाऊ शकत नाही. तो पण अशा लोकांना काय केलं असं पाहिजे? वाटतं काम करणार, ते पगारामध्ये काम करत राहणार. बरं, आता आता तुमचा व्यवसाय एकूण बराच पुढे आलेला आहे. तुम्ही काही व्यवसायाचा उल्लेख पण केला. तर आता किती मोठा व्यवसाय आहे आणि त्याची काय स्थिती आहे आता या घडीला? व्यवसाय किती मोठा किती लहान, आणि काय 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 स्वरूपाचं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तूंचा व्यापार करताय? आता आमच्याकडे ड्रायफ्रूट आहे, मसाला आहे, कडधान्य आहे, बाकी सगळे 4-5 दुकान आमची आहे, त्याच्यामध्ये सगळं चालतंय आणि आम्हाला समाधान आहे. कोण कोण पाहता आता तो व्यवसाय? मला मोठा मुलगा आहे कमलेश भन्साळी, लहान मुलगा संदीप भन्साळी, 2 मुले आहे, आणि बाकी सगळे स्टाफ माणसं सगळे आहे, ते सगळं सांभाळतात. और समाधानी आहे मी. मुलापासून मी समाधानी आहे. म्हणजे मला मुलं सगळे चांगलं सांभाळतात. आता येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही तर व्यवसायात जरी आता ऍक्टिव्हली पार्टिसिपेट नसाल तरी व्यवसायाकडे तुमचं लक्ष आहे एकूण पाहिलं तर तुम्ही आता या व्यवसायामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठल्या समस्या भेडसावतील किंवा कुठली आव्हानं तुम्हाला वाटतात? आव्हान येतं आणि जातं, पण माझं असं म्हणणं आहे की चांगल्या माणसाने चांगलं काम केलं ना तर त्याला काही अडचण येणार नाही. आपण सगळे म्हणतो हे होणार आहे, ते होणार आहे, आपल्या हातात काही नाही आहे. कुदरतला जे मंजूर असेल ते होणार आहे आणि त्याच्यापासून घाबरायचं नाही. फक्त आपलं इमानदारी, चांगलं काम करायचं आणि लोकांना समाधान करायचं. कोणी गिऱ्हाईक असू द्या, लहान गिऱ्हाईक असू द्या, मोठे गिऱ्हाईक असू द्या, त्याचे काय मतभेद नको. आणि त्यांना गिऱ्हाईक आला तर गिऱ्हाईकाला खुश करून पाठवायचं. समजा एकदा माल घेऊन गेला, त्याने माल परत आणला तर त्याला समाधान करायचं, त्यांना चांगलं खुशीत पाठवायचं. आपल्या दुकानातून कोणी माणूस असू द्या, गिऱ्हाईक असू द्या, त्याला नाराज नाही करायचं. ते आपल्या दुकानात खुशीने आल्यात, खुशी त्याला पाठवायचं. पण किती आपलं नुकसान होऊ द्या, काय फरक पडत नाहीये. ते आपण देव बघतो सगळे. आणि आम्हाला ते एक देव धर्मामध्ये जरा जास्त हे असतं. पण बऱ्याचदा आपण म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी जर घडल्या तर बऱ्याचदा चिडचिड पण होते. तुमची नाही होत का चिडचिड? नाही होत. मग त्याचा परिणाम व्यापारावर नाही होत का? नाही. म्हणजे ग्राहकांवर तुम्ही ओरडलेत किंवा कर्मचाऱ्यांवर ओरडलेत? नाही, त्या आपण काय करतो ते का समजा एक हप्त्यांमध्ये एखादा मीटिंग घ्यावं लागते. एवढा मोठा स्टाफ आहे, एवढा मोठा माणसं आहे, तर समजा दुकानात काम करत असताना समजा कोणी चूक केली, बाबाने चूक केली, की मुलाने चूक केली, किंवा स्टाफने चूक केली, तर त्याला तेव्हा सांगायचं नाही. तर आपण एक नोंद करून ठेवायचं डायरीमध्ये. आपल्याकडे डायरी बॉलपेन ठेवायची आणि त्यामध्ये नोट ठेवायची. मग एक हप्त्यामध्ये दर शनिवारी मीटिंग करतो. दर शनिवारी मीटिंग असते, सगळ्यांना बोलवायचे, माणसाला जे काय असेल प्रॉब्लेम त्यांना सांगायचं आणि सॉल्व्ह करायचं. 1 to 1 सांगतात? हो, समोर बोलून. तेव्हा त्यांना सांगायचं नाही. गिऱ्हाईक असतं दुकानामध्ये, पुढे माणसं असतात, हे कुणी और थांबलेलं असतं. मग त्याला काय वाटतं की त्याला माझ्या समोर माझी अपमान होतोय, मग त्याला पण दुःख वाटतं ना. बऱ्याचदा पूर्वीचा जो व्यापार होता याच्यामध्ये गुणवत्ता किंवा ह्याला तसं कमी प्राधान्य राहायचं. हल्लीच्या काळामध्ये ग्राहक खूप चोखंदळ झालाय, त्याला पर्याय पण खूप आहे. तो ऑनलाईन पण खरेदी करू शकतो, तो मॉलमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आता व्यापाऱ्यांना सुद्धा पर्याय खूप आलेले. अशा या काळामध्ये गुणवत्ता असेल किंवा आपली सेवा असेल ही कशा पद्धतीनं सांभाळायला पाहिजे? थोडंफार आहे प्रॉब्लेम, पण ते काय आपल्या हातात काय नाहीये. एवढं असे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आपल्या हातात ते काहीच नाहीये. आता सगळं म्हणजे सगळ्या आयटम मध्ये म्हणा, किराणा आयटम म्हणा, कडधान्य म्हणा, सगळ्यामध्ये गुणवत्ता कमीत कमी होत चालली आहे.
मग त्याला आपण काय करू शकत नाही, पण जेवढं जास्त चांगलं होईल तेवढं चांगलं काम करायचं. आणि आपण जे किराणा बिझनेस करतो, सगळे माल विकतो, सगळे कुणाचे सगळे म्हणजे जेवणमध्ये जाणार आहे. हम्म. जेवणामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं मनामध्ये व्हायला पाहिजे की आपण त्याला खोटा माल द्यायचा नाही, खोटा धंदा करायचा नाही, हलका माल विकायचा नाही, हे आपल्याला आपलं प्राधान्य पाहिजे. बाकी जर काय आम्ही आम्ही ट्रेडिंग करतो, आम्ही काय माल बनवत नाहीये. बरोबर. जो माल येतो तो माल विकतो, पण चांगल्या माणसाकडून माल घ्यायचा आणि चांगल्या माणसाला विकायचं. तर आपण हे सगळं काम करत असताना आपण सामाजिक भान पण ठेवत असतो. आपण 4 पैसे कमवलेत तर त्याच्यातून काहीतरी समाजासाठी आपण समाजाचं देणं लागतोय ही भावना आपल्या मनामध्ये असते आणि आपण ते काम करत असतो. असं तुम्हाला कधी वाटलं की आपण समाजासाठी काम केलं पाहिजे आणि मग कुठल्या स्वरूपाचं तुम्ही एक सामाजिक काम केलं? दीपकजी, तुम्ही माझी मनातली गोष्ट सांगितली. मी 1977ला पुण्यामध्ये आलो ना, म्हणजे मला लहानपणापासून सामाजिक आणि धार्मिक हे फारच मला चॉईस आहे. म्हणजे काम करायचं, लोकांचं काम करायचं, आपली जेवढी शक्ती, आपली जी बुद्धी आहे ते बुद्धीप्रमाणे आपण काम करायचं. लोकांना आपण किती लोकांना काम येतो ते आपण काम करत राहायचं. मी म्हणजे मला पहिल्यापासून माझी या सामाजिक आणि धार्मिकमध्ये फार चॉईस आहे आणि चांगलं काम करत आलो आहे. जे काय घडतंय चांगलं आहे. सामाजिक आणि धार्मिक आणि कामं चालूच, व्यापारासंग ते चालूच आहे माझं. आणि मला भाऊ चांगले भेटले, माणसं चांगले भेटले, स्टाफ चांगला भेटला, म्हणून मी एक काम करत राहिलो. स्टाफचं सिलेक्शन कसं करता तुम्ही? आमच्यामध्ये कहावत आहे, पुत्र का पारणे भाऊ का बारणे. मुलगा कसं येतो घरामध्ये माहीत पडते आपल्याला. आणि बाईक म्हणजे कोणी लग्न करून कसं परत फर्स्ट टाइम येते ती बाईक वस्तू म्हणजे त्याला म्हणतो आपण, ते घरामध्ये त्याला पाय ठेवलं आपल्याला माहीत पडते आपल्याला. असं एक कहावत आहे, पुत्र का पारणे भाऊ का बारणे, असं एक कहावत आहे. तो ते सगळं काय ते आपण 1 महिना 2 महिने 4 महिने सगळं माहीत पडते आपल्याला. कसं वागतंय, कसं बोलतंय, कसं काय करतंय, ते कामाची का हौस आहे. आणि कामाची हौसमध्ये जास्त मी तुम्हाला सांगतो, राजस्थानचे माणसं आहे ना, राजस्थानचे पोरे फार हुशार काम करायला. सकाळी तुम्ही सांगा 9 वाजता म्हणून चांगलं रातभर काम करणार तो. म्हणून ते सगळे दुकानं होती एवढी. याच्यामध्ये मग त्यांच्या राहण्याची, खाण्याची वगैरे सोय सगळं होते, व्यवस्था होती, ते मिळते, सगळं व्यवस्था होती, ते प्रॉब्लेम नाही. आता किती कामगार तुमच्याकडे काम करतात? टोटल म्हणून 50-60 लोक असाल. तुम्ही सामाजिक कामाचं जे सांगितलं त्याचं काय काय कुठलं काम केलंय हे जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. कोणत्या स्वरूपाचं काम केलं? सामाजिक काम म्हणजे सगळे 2-3-4 संघ आहे, त्या संघ आम्ही जोडलेलो आहे. आमचा एक संघ आहे बनासकांठा विश्वास सोहळा संघ आहे, त्याच्यामध्ये मी आहे. नंतर एक अहिंसा मर्दोस संघ आहे, त्याच्यामध्ये मी आहे. तर आता मी एक राजस्थानला पण चांगला एक उपक्रम केला आहे. एक आमच्या गाव बालोत्रा म्हणजे बाडमेर जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथे एक मोठी जागा घेऊन गुरु महाराज असतं, साधू साध्वी असतं, त्यांचं राहायला जेवणाला विहारधाम त्याला म्हणतो मी, तिथे विहारधाम तिथे मी केलं. आणि आम्ही 15-17 ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये, मी एकट्यानं नाही केलं, पण ते 15 लोक मिळून आमचे संघ म्हणून ते एक विहारधाम केलं. आता आम्ही काय करतोय, एक नवीन उपक्रम केलं आहे की आता सध्या लोकांचं घरी लग्न असतात, त्या लग्नामध्ये लोक रिसॉर्टमध्ये म्हणजे काय बेहिशाब ते खर्च करतात आणि एवढं भाडं आणि एवढं खर्च करतात. ते आम्ही एक तिथे 120 रूमचं आणि सगळं जो आपल्याला 500 लोकांचं राहायची व्यवस्था, खाण्याची पिण्याची व्यवस्था, असं एक आम्ही एक भवन बांधतोय ओसवाल पॅलेस म्हणून. तर तिथे म्हणजे लोकांना एक कमीत कमी रेटमध्ये 5 लाख 7 लाख मध्ये त्यांचे लग्न मध्ये होऊ शकतो. ते त्यांचे पैसे वाचणार आणि धार्मिक एक संस्थांमध्ये काम होईल, असं एक आम्ही उपक्रम केलेला आहे. तो आता एक 12 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तिथे लोकांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि समाजाचे पैसे लागलेले आहे, त्यामध्ये काही आमचे नाही, आम्ही फक्त काम करतोय. समाजाचे पैसे लोक येतात देतात आणि काम चालतं. एक गोष्ट खूप जाणवते म्हणजे ती की तुमच्या लोकांमध्ये म्हणजे जैन समुदायामध्ये लोक एकत्र येऊन खूप काम करताना दिसतात. तर याच्या पाठीमागची भावना काय आहे नेमकी? एकामेकाला ही प्रक्रिया का चांगली आहे? म्हणजे तुम्ही खरं तर याच्यामध्ये मार्गदर्शन करावं म्हणून खरं हा प्रश्न. हा बरोबर आहे. एकामेकाचं आमचं खानदानीपासून म्हणजे तुम्हाला सांगतो ना की आमच्या रक्तामध्ये येतो.
रक्तमध्ये आहे. आणि आमचे ते एक जैन धर्मामध्ये म्हणजे सगळ्या धर्मामध्ये असतो, तसं काही एखादा धर्म जैन धर्मामध्ये नाही आहे. पण ते माणसाने माणसाचं काम करायला पाहिजे. आणि तुम्ही जे काही कमावताय त्यामध्ये तुम्ही थोडं दान धर्म हे तुम्हाला संग ठेवायला पाहिजे. तुम्ही जे काय समजा कमावते त्यामध्ये 5% 10% असं करून तुम्ही एक सामाजिक म्हणून कुठल्याच प्रकार असू द्या त्यामध्ये त्यामध्ये पैसे वापरायला पाहिजे आणि करायला पाहिजे. अखेरमध्ये तर पैसे किती असू द्या तर सांगता येणार नाहीये. हो, आणि ते कमीच पडतात. बरोबर आहे. आणि किती कमावलं तर कमी पडणार आहे. कुठे समाधान पाहिजे, कुठेतरी ब्रेक पाहिजे. आणि आमच्या देवगुरु धर्म जो आहे, आमचे गुरु महाराज असतं ते आम्हाला सांगत राहतं. फार आम्हाला बरोबर करत राहतात की तुम्ही हे करा, हे करा, ते करा. म्हणजे ते होत म्हणजे राहतं. आयुष्यामध्ये गुरु असला पाहिजे. गुरु असला पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु पाहिजे. धंद्यामध्ये काय असतं दीपकजी तुम्हाला परत सांगतो, की कुठेतरी गुरु पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, सामाजिक गुरु पाहिजे, धार्मिक गुरु पाहिजे, बिझनेस गुरु पाहिजे. हे एकावर गुरु ठेवलं ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. तसं तुम्हाला मी सांगितलं की माझे सामाजिक धार्मिक गुरु हमारे जवानमलजी काकरिया ते होते. असंच मी एक म्हणजे सामाजिक काम करता मी लहानपणाने मला सांगायचं ते आमचे सामाजिक गुरु म्हणजे आमचे मफतलालजी लोकड एक अहमदाबादला आहे. हम्म. ते पण आमचे सामाजिक गुरु. ते अहमदाबादला असतात. ते मोठा बिझनेसमॅन आहेत. राष्ट्रपती संघ त्यांचा तर सन्मान झालेला आहे. ओके. म्हणजे आज जे 30-40 वर्षापूर्वी ते मफतलालजी लोकड म्हणून आहे अहमदाबादला. ते आमचे सामाजिक गुरु. म्हणजे त्यांना कसं राहायचं, कसं बोलायचं आणि बोलताना चांगल्या माणसाजवळ बोलायचं, चांगल्या जवळ बसून बोलायचं, त्यांचं ऐकायचं. आपण काय करतो, गावा काय येतो, आपण बोलत राहतो, ऐकत नाही. ऐकत नाही तो काय सुधरत नाही. म्हणजे ऐकायचं, चांगल्या माणसाजवळ बसायचं आणि पहिल्यापासून मी चांगलं मोठे माणसं जे काय धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा त्याच्याकडे बसायचं आणि सर त्यांचं ऐकायचं. ऐकून आजपर्यंत जे आमची झालं ते. हा फार खूप चांगला सल्ला आहे खरं हां. तुमचा. दुसरं सर्वप्रथम मी परमात्म्याला तर वंदन केलंच नाही. आणि नंतर मी पुणा मर्चंट चॅम्बरचे आमचे व्यापाराचे शिखर संस्था आहे पुणा मर्चंट चॅम्बर. ते फारच चांगलंच काम केव्हापासून करत आहे आणि करत राहत आहे. आणि ते पुणा मर्चंट चॅम्बरचे यशस्वी धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा यशस्वी अध्यक्ष आम्हाला भेटलेले आहे. राजेंद्रजी बाठिया, रायचंदजी नहार. असं ते त्यांना मी आज धन्यवाद देतो की त्यांनी या सगळे व्यापाऱ्याला एक बोलवून एक सगळे इंटरव्ह्यू घेतात आणि चांगल्या लोकांना सगळं ते दाखवतात. ते पण एक चांगलं आहे. आणि ह्याच्यापूर्वी आमचे पुणे मर्चंट चॅम्बरचे माजी अध्यक्ष सगळे माजी अध्यक्ष झालेले त्यांचे पण फार म्हणजे चांगलंच काम केलेलं आहे. त्याला मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण वेळ दिलात खरं तर, आणि तुमच्या ह्या प्रवासाच्या सगळ्या वाटचालीमधले जे काही सगळे टप्पे आहे, यश असेल किंवा सामुदायिक तुम्ही समाजासाठी जे काय काम करताय, या सगळ्या गोष्टी असतील, आणि व्यापार व्यवसायामध्ये जी काही तुमचा प्रवास झालेला आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत, याच्याविषयी जे तुम्ही मार्गदर्शन केलं, नवीन कोणी जर व्यवसाय करू पाहत असेल किंवा जे आत्ता व्यवसाय करतायत परंतु तुमच्या इतका कदाचित अनुभव नसेल, तर या सर्वांना खरं तर हे मार्गदर्शन खूप उपयोगी पडू शकतं. आपण वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपण या सगळ्या व्यापार उद्योग यशोगाथेमध्ये आपण अनेक व्यापाऱ्यांशी बोलतोय, व्यावसायिकांशी बोलतोय आणि त्यांचा प्रवास जाणून घेतो. खरं तर हा प्रवास फक्त एक टाइमपास नाहीये, ऐकायचा म्हणून नाहीये. खरं तर या सगळ्या मंडळींकडून त्यांचं जे आयुष्य आहे, जे त्यांनी जगलेलं आहे, त्याच्यामधला खरं तर अमृत काढून असं तुमच्यापर्यंत आणण्याचा हा आमचा प्रयत्न राहतोय, पुढेही राहणार आहे. आणि हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडावं ही आमची भावना आहे त्याच्या पाठीमागची. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही व्यवसाय करताना, व्यापार करताना, उद्योग करताना तुम्हाला यशस्वीपणे तो व्यवसाय करता यावा म्हणून पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही मराठीमध्ये म्हण आहे. तर हे सगळे अनुभव जर तुमच्या कामी आले तर खरंच आम्हाला त्याचा खूप आनंद असेल. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच यशोगाथा पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.